तब्बल 11 मैदानं त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे मोतीलाल नगरच्या घरात स्क्वेअर फीट वाढवायला ते आमचे मैदान घेत आहेत. मैदान आमच्या हक्काचं, गार्डन जर आम्हाला आता नाही भेटलं तर आम्ही परत कधी घेऊ शकणार नाही. परत दुसरी गोष्ट, मोतीलाल नगरचा प्रकल्प आहे, आमच्या प्रकल्पाला त्यांचा विरोध नाही. त्यांना 1600 नाही 24,000 फुटाचं घर मिळावं, पण त्यांनी आमच्या गार्डनचा बळी घेऊ नये. आमचं एकच म्हणणं आहे, मैदान सार्वजनिक मैदान हे सोडा आणि आम्हाला आमचं मैदान हक्काचं मैदान पाहिजे. कोर्टांनी सांगितलेलं आहे की खेळांच्या मैदानाला तुम्ही हात लावू नका. जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जागेवरती डेव्हलपमेंट करा. आणि आज तुम्ही त्यांचं हक्काचं मैदान जर तुम्ही काबीज करत असशील तर आमचा सरकारला धिक्कार आहे. आज आपण आलेलो आहोत भगतसिंग नगर 1 नंबरच्या समोरील लिंक रोड वरील जे मैदान आहे अण्णाभाऊ साठे मैदान. या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे आणि गर्दी याच्यासाठी जमलेली आहे की इकडचे जे स्थानिक आहे, आजूबाजूचे लोक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की हे मैदान वाचलं पाहिजे, आमच्या मुलांसाठी हे मैदान वाचलं पाहिजे. त्यासाठी अण्णाभाऊ साठे मैदान बचाव समितीचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि जे इकडचे स्थानिक लोक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. आपण काही लोकांशी आपण संपर्क करणार बोलणार आहोत. चला आपण काही लोकांशी बोलूया. काही लोक या ठिकाणी बसलेले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय तुमचा विषय काय सविस्तर? वॉर्ड क्रमांक 57 म्हणजे भगतसिंग नगर नंबर 1, 2, 3, इंदिरा नगर 1, 2, लक्ष्मीनगर असेल पार भांगूर नगर पर्यंत, या डेपो पासून बैरमबाग पर्यंत आनंद नगरची मुलं या ग्राउंड मध्ये खेळतात. पहिली गोष्ट, ह्या ग्राउंड मध्ये एकमेव ग्राउंड आहे सर्वांना, अण्णाभाऊ साठे मैदान हे हक्काचं ग्राउंड आहे. इथे कोणत्याही प्रकारचा कोणाचा हस्तक्षेप नाही. जो तो आपल्या मनाने खेळतो. इकडची जी आमची स्थानिक मुलं आहेत ते सगळे खेळीमेळीने खेळत असतात. दुसरी गोष्ट, आजूबाजूला खूप मोठी झोपडपट्टी आहे. धारावी नंतरच कोणती झोपडपट्टी असेल तर ही भगतसिंग नगरची झोपडपट्टी आहे. जवळजवळ 25 ते 30,000 घरांच्या झोपड्या आहेत. सगळ्यांची 10 बाय 10ची घरं आहेत. त्या 10 बाय 10च्या घरांना एवढं गरम होतं, जरा त्यांना मोकळी हवा येत नाही. त्यामुळे आमच्या आया बहिणी मोकळी हवा घेण्यासाठी रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर संध्याकाळचा राऊंड मारण्यासाठी येतात. माझ्या घरातले ज्येष्ठ नागरिक इथे ह्या ग्राउंडला राऊंड मारण्यासाठी वॉकिंगसाठी येतात. जे त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे. माझ्या घरातील लहान मुलं या ग्राउंड मध्ये खेळायला येतात. वॉर्ड क्रमांक 57 मध्ये एकही ग्राउंड नाही किंवा आमच्या प्रतिनिधींनी त्यासाठी काही केलेलं नाहीये. त्यामुळे आमची सगळ्यांची इथे माझ्या बरोबर सगळ्या पक्षाचे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे तो फक्त आणि फक्त अण्णाभाऊ साठे मैदानाचा आंदोलक म्हणून इथे माझ्याबरोबर उभे आहेत. आणि सर्वजण यांची सर्वांची एकच मागणी आहे की मोतीलाल नगरच्या विकासाला आमचा कोणाचाही विरोध नाहीये. त्यांनी हे आमचं मैदान आमच्यासाठी सोडून द्यावं, बस आमची एकमेव मागणी आहे. आणि मोतीलाल नगरच्या विकासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण म्हाडाने पत्रजाळीचा विकास केला, पत्रजाळीचे आयुष्य बरबाद करून टाकलं तिकडच्या नागरिकांचं. आता म्हाडा मोतीलाल नगरचा विकास करते आणि त्या मोतीलाल नगरच्या विकासासाठी आमचं गोरेगावकरांचं आयुष्य बरबाद करते. तब्बल 11 मैदानं त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे मोतीलाल नगरच्या घरात स्क्वेअर फीट वाढवायला ते आमचे मैदानं घेत आहेत. त्यामुळे आम्ही आवाज उचलणार आहोत आणि आमचं आंदोलन थांबणार नाहीये. बरोबर आहे. आपल्या बरोबर अमोल साळवे. अमोलजी, हा विषय आम्ही पण गोरेगाव मध्ये राहतो आणि गोरेगाव मध्ये मैदानांचा विषय आहे. 11 मैदानं घेतलेत आणि हे जे मैदान आहे हे खूप जुनं मैदान आहे. इथे गोरगरीब जनता, त्यांची मुलं खेळतात आणि लहानाचे मोठे झाले या ठिकाणी. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? बघा, आता पत्रचाळीचा जो विषय होता, मी जेव्हा 10 वर्षाचा होतो तेव्हा तो प्रोजेक्ट चालू झालेला आणि आज मी 40 वर्षाचा झालेलो, 42 वर्ष झाले, तो अजूनही प्रकल्प रखडलेला आहे. मग आमची जी मुलं आता 10-5 वर्षाची ती खेळायला कुठे जाणार? एकमेव आमच्यासाठी 57 वॉर्ड मध्ये हे गार्डन आहे आणि हे गार्डन जर आम्हाला आता नाही भेटलं तर आम्ही परत कधी घेऊ शकणार नाही. परत दुसरी गोष्ट, मोतीलाल नगरचा प्रकल्प आहे, आमच्या प्रकल्पाला त्यांचा विरोध नाही. त्यांना 1600 नाही 24,000 फुटाचं घर मिळावं, पण त्यांनी आमच्या गार्डनचा बळी घेऊ नये. आम्हाला झोपडपट्टी वासियांना. आपल्या बरोबर वंचितचे तालुका अध्यक्ष, इथे पक्ष नाही, तुम्हाला सांगायचं आहे की या ठिकाणी जे लोक जमलेत इथे पक्ष म्हणून ते जमलेले नाहीत. इकडचे नागरिक आहेत, गोरेगावकर आहेत आणि गोरेगावच्या लोकांचा विचार करणारे लोक म्हणून या ठिकाणी सर्व पक्षीय लोक, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत, हे तुम्हाला सांगायला पाहिजे. आणि याच बरोबर आपल्या बरोबर शिर्के साहेब आहेत. शिर्के साहेब, काय बोलणार या विषयावर? सध्या तुम्ही बघताय की हा जो प्रोजेक्ट आहे हा अदानीने घेतलेला आहे मोतीलाल नगरचा डेव्हलपमेंट करण्यासाठी. आणि जर अदानीने घेतलेला प्रोजेक्ट आहे हा स्थानिक लोकांना विश्वासात न घेता हा त्याने मोतीलाल नगर आणि गोरेगावमध्ये जेवढे 11 मैदान आहेत हा त्याने कब्जा करून घेतलेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे, मैदान सार्वजनिक मैदान हे सोडा आणि आम्हाला आमचं मैदान हक्काचं मैदान पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही बघू शकता एवढी मुलांची इथे गर्दी आहे
आणि सर्व पक्षीय लोक आम्ही तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे, आणि सामान्य लोकांचा, गोरगरीब लोकांचा विषय मांडणारे सोनवणे साहेब इकडे आहेत. सोनवणे साहेब काय बोलणार? आता तुम्ही बघू शकता की किती प्रमाणात ते लहान मुलं आले आहेत आणि मला वाटतं की हे इन्स्टंट आता आलेले आहेत, यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट पद्धतीने लहान मुलं इथं खेळत असतात. आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं झालं तर कोर्टांनी सांगितलेलं आहे की खेळांच्या मैदानाला तुम्ही हात लावू नका. जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जागेवरती डेव्हलपमेंट करा. आणि सुप्रीम कोर्टाचाही आदेश आहे की तुम्ही खेळाच्या कोणत्याही मैदानाला हात लावू नये. त्याच्यानंतरही वरच्या सेटिंग लावून जे तुम्हाला माहिती जातं काय वरती काय काय शिडी बघते, आणि त्याच्यानंतरही अदानीचं मैदान, अदानींनी ह्या मैदानावरती कब्जा केलेला आहे. अदानीकडे कोणत्याही नोटिसा नाही आहेत मैदानाबद्दल. सुप्रीम कोर्टाने मोतीलाल नगरचा विकास करायला दिलेला आहे, पण मैदानाचा विकास करायला दिलेला नाहीये त्यांनी. पण मोतीलाल नगरचे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या मागणीनुसार या मैदानाचा बळी दिला जातोय. त्यांची जी काही मागणी आहे की आम्हाला मैदान, आमची जागा आम्हाला दिलंच पाहिजे, पण आमचा डेव्हलपमेंट जो आहे तो आमच्या ठिकाणीच आम्हाला झाला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून याचा बळी घेतला जातोय. आता साहजिक गोष्ट आहे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात की खेलो इंडिया करून. आता मैदानात राहिलेले आहे तर खेळणार कसे मुलं, हा मुख्य मोठा प्रश्न झालेला आहे. आणि अजून आजार भरपूर भयंकर प्रमाणात असे आजार झालेले आहेत की लहान मुलांना जर आपण खेळायला घेऊन नाही गेलो तर त्याला चष्मा लागणार, घरात बसून काय करणार, तो मोबाईलच बघणार रात्रंदिवसभर. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर सरकारला आमची विनंती आहे, पंतप्रधानांना आमची विनंती आहे की आमचं हे गोरेगाव मधले मैदान सोडा, खास करून अण्णाभाऊ साठे मैदान आमच्यासाठी मुलांसाठी सोडा. इथं जवळजवळ 1.5 ते 2 लाख विद्यार्थी, क्रिकेटर्स, खेळाडू इथे खेळत असतात, आणि या ग्राउंड मधून अनेक असे मोठे दिग्गज खेळाडू निर्माण झालेले आहेत. आपल्या बरोबर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी शाळकरी मुलं पण या आंदोलनामध्ये सामील झालेली आहेत, आणि शाळकरी मुलं पण या मैदानाला वाचवण्यासाठी आपण बघू शकता किती मुलं जमलेली आहेत. या मुलांकडून आपण जाणून घ्या तुम्हाला काय वाटतंय. बाळा तुम्ही कशासाठी आलाय? गार्डन में हाँ? गार्डन तोड़ने का नहीं, इसलिए गार्डन तोडणे का नाही, कशासाठी आलाय तू? क्या चीज के लिए आए आप? हम यहाँ प्रोटेस्ट करने के लिए चाहिए, हमें मैदान चाहिए यहाँ पे। मैदान चाहिए, आप यहाँ पे खेलते हो? हाँ यहाँ पे क्या क्रिकेट वगैरह सब कुछ खेलते हाँ हो? सब कुछ खेलते हैं। बघा मुलांचं पण म्हणणं आहे की आम्हाला मैदान पाहिजे, त्यासाठी खास करून इकडे प्रोटेस्ट करायला. मुलांना बघा एवढी एवढी छोटी मुलं आहेत पण त्यांना प्रोटेस्टचा अर्थ समजतो. मग या राजकारणी लोकांना हे जे मैदान खायला निघाले त्यांना कधी समजणार, हा विषय आहे. काय बोलणार या विषयावर? आमच्या हक्काचं मैदान पाहिजे. बघा सगळ्यांना म्हणणं आहे की आमच्या हक्काचं मैदान आम्हाला मिळालं पाहिजे. तुम्ही बघितलं या ठिकाणी सर्व समाजाचे, जाती धर्माचे, सर्व पक्षीय लोक मैदान वाचवण्यासाठी, खास करून ही आपली बच्चे मंडळ या ठिकाणी मैदान वाचवण्यासाठी आलेले आहे. आणि हा विषय आपल्याला जास्तीत जास्त ज्यांनी अदानींना हा विषय दिलाय, जो डेव्हलपमेंटचा विषय चाललाय, डेव्हलपमेंटला इकडच्या लोकांचा विरोध नाहीये, पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 11 मैदानं घेतलीत तर 11 मैदानाऐवजी जे अण्णाभाऊ साठे मैदान आहे ते महापुरुषाच्या नावावर मैदान आहे, त्यांची कीर्ती महान आहे, आणि अशा महापुरुषाच्या नावाचं जे मैदान आहे ते मैदान वाचलं पाहिजे, ते आमच्या लहान मुलांसाठी वाचलं पाहिजे असं लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून हा विषय मुख्यमंत्री साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि जे पण सत्तेमध्ये बसलेले आहेत, त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेब यांपर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि हा मैदान वाचलं पाहिजे असं इकडच्या लोकांचं म्हणणं आहे. व्हिडिओला लाईक करा. छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज, जय भवानी, जय भवानी.